नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण मालिकेतलं 103वं पुष्प आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांची पुण्यतिथी काही दिवसावर येऊन ठेवलेली आहे आणि अशा वेळी त्यांचं जे कार्यक्षेत्र निवासस्थान 12 वर्ष ते आळंदीला राहिले, तर त्या आळंदी संबंधी काही विशेष वेगळी माहिती आपल्यासमोर यावी या उद्दिष्टाने मी आज आपल्यासमोर काही मुद्दे प्रस्तुत करतो आहे. तर आपण ग्रहण करावे अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. एक पुस्तिका प्रसिद्ध करण्याचा आमच्या काही मंडळींच्या डोक्यात आहे. आळंदीच्या संबंधी जी अनाकलनीय अशी माहिती उपलब्ध आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी इतक्या जवळ असून आपण त्या गोष्टीचा फायदा घेत नाही, कारण ती माहितीच आपल्याला नाही. आपल्याला ती माहिती झाल्यानंतर आपलं आळंदीचं आकर्षण वाढेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. तर इंद्रायणी तीरावरलं आळंदी हे केवळ वस्तीदर्शक राहतं गाव नसून ते एक प्रख्यात सिद्ध परंपरेतील क्षेत्रही आहे. तेथे शिवशंकर सिद्धेश्वर स्वरूपात अखंड विराजमान असून इंद्रायणीवर सिद्धांचा वासही असे, म्हणून या स्थानाला सिद्धबेट असे आजही म्हणतात. बेट नावाने सिद्धांचं वास्तव्य स्थान म्हणून हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध स्कंदपुराणाच्या उत्तरखंडातील या स्थानाचे आलेले वर्णन हेच सूचित करते की स्कंदपुराण परंपरेला आळंदीच्या सिद्धबेटाची इंद्रायणी आणि सिद्धेश्वर यांची माहिती होती. स्कंदपुराणाच्या निर्मितीची अखेरची सीमा शके 1100 ते 1140च्या दरम्यानची आहे आणि स्कंदपुराणे त्र्यंबकेश्वर, सन्निती जिल्हा गुलबर्गा, भीमा नदीवरील शक्तिस्थान आणि पंढरपूर या स्थानांचं पौराणिक स्थळ महात्म्यपर रचनांचे संकलन असं केलेले आहे. तसेच आळंदीचेही अलका महात्म्य या नावाने स्थल महात्म्य सांगितले गेले आहे. त्र्यंबकेश्वर, सन्निती, पंढरपूर आणि आळंदी या स्थानांच्या स्थळ महात्म्यातून या क्षेत्रांचा पौराणिक इतिहास, कथा, आख्यायिका, व्यक्ती, नद्यांच्या माध्यमातून त्या तीर्थक्षेत्रांचे पारंपरिक धर्मजीवन आणि संस्कृती परंपरा आणि त्या क्षेत्रातील देवदेवता, त्यांचे भक्तवर्ग आणि यात्रोत्सव, त्यांचा कालखंड, त्याचबरोबर उपासना आणि साधनांचाही इतिहास जोपासला गेला आहे. आळंदीचं सिद्धेश्वर स्थान, त्याच्यासमोर असलेला नंदी, इंद्रायणी तीरावर असलेलं सिद्धेश्वर मंदिर असा सर्व परिसर युगायुगातील तपस्वी सिद्धांचे आराध्य दैवत होते. इंद्रायणी तीरावरच वर उल्लेखलेलं सिद्धबेट एक प्रख्यात स्थान आहे. आज या स्थानाला बेटाचं स्वरूप नसूनही बेट म्हटलं जातं, कारण एकेकाळी ते इंद्रायणी जलप्रवाहाने वेढलेले स्थान होते आणि तपस्वी तेथे तप करीत असत आणि सिद्धता प्राप्त करून घेत असत. पुराण काळात सिद्धांच्या वास्तव्याचे सिद्धबेट प्रख्यात स्थान होते. 84 सिद्धांचा सिद्धबेटे असे वर्णन या स्थानाचे केले गेले आहे. सिद्धेश्वर शिवस्थान आणि सिद्धबेटावरील सिद्ध, त्यांची तपस्या, त्यांची योगसाधना, त्यांच्या तंत्रशास्त्रातील जटिल प्रक्रिया आणि ज्ञानेश्वर पूर्वकालीन आळंदीचा सर्व इतिहास गोंफलेला आहे. त्याची उकल जसजशी होत जाईल तसतसे सिद्ध परंपरा आपल्या समृद्ध आणि श्रीमंत योगतंत्राचे वैभव आपल्यासमोर दाखवून देतील. या सिद्ध परंपरेचा इतिहास दाखवून देणाऱ्या काही खाणाखुणा आजही आढळतात. आळंदी हे गावाचे झालेले नामकरण, कालभैरवाचे स्थान, प्रदक्षिणा मार्ग, इंद्रायणी तीरावरील परिसर, कुबेर तीर्थकुंड आणि सिद्धेश्वर मंदिर हे
आळंदी तीर्थक्षेत्राचे आद्य आणि अतिप्राचीनकालीन स्वरूप सांगणारे चिरंतन घटक आहेत. आळंदी हे इंद्रायणी तीरावर आहे. इंद्रायणी हे नदी प्रवाह जलप्रवाहाचे नाव संकेतदर्शक. अयण म्हणजे मार्ग, गतिशील प्रवाह. अतः इंद्रायणी नदी नावावरून ही नदी व तिचा प्रवाह गतिशील अखंड वाहता आहे. पण त्याचबरोबर ती इंद्र आहे. इंद्र म्हणजे श्रेष्ठ राजपद असलेला. हा इंद्र त्रिपुरा देवीची विद्या असणाऱ्यांपैकी एक आहे. त्रिपुरा देवीचे 12 अधिकारी आहेत. 1 मनु, 2 चंद्र, 3 कुबेर, 4 लोपामुद्रा, 5 मन्मथ, 6 अगस्ती, 7 अग्नी, 8 सूर्य, 9 इंद्र, 10 स्कंद, 11 शिव आणि 12वा दुर्वास. तीर्थ हे नदीशी किंवा नदीजलाशी संबंधित असतात आणि त्या तीर्थांचे प्रकटीकरण ब्रह्मसाक्षात्कारी महापुरुष व श्री गुरु दत्तात्रेयाकडून झालेले असते. नदी किंवा तलाव अथवा समुद्र हे तिन्ही तीर्थाशी संबंधित आहेत. माहुर क्षेत्री पर्वतावर सर्व तीर्थ आणि मातृकालय तीर्थ आहे. नदीचा प्रवाह हा जलरूप असतो आणि त्या प्रवाहात ही तीर्थे असतात. श्री आळंदीचे स्वामी या ग्रंथात एक प्रसंग चरित्रकाराने नोंदवलेला आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांच्या वेळी एकदा आळंदी परिसरात दुष्काळ पडला. त्यावेळी अण्णासाहेब पटवर्धन यांना महाराजांनी एक तीर्थ दाखवून दिले. हे कोटीतीर्थ आहे आणि त्यातून जल येत होते. ज्याप्रमाणे गाणगापुरी भीमा नदीतील कोटीतीर्थ श्री गुरु महाराजांनी भक्तांना दाखवून दिले, त्याचप्रमाणे महाराजांनी अण्णासाहेबांना ते दाखवून दिले की आळंदी इंद्रायणी काठावरील असलेले हे कोटीतीर्थ पुढे प्रकट होणार आहे. पुढे कोटीतीर्थ द्रेका श्री गुरु दाविती सकळिका स्नानमात्रे होयनिका त्याचे आख्यान बहु असे. जंबुद्वीपी जितकी तीर्थे एक एक महिमा अपरिमिते इतकुया वास कोटी तीर्थे विस्तार असे सांगता असं श्री गुरुचरित्रात म्हटलेलं आहे. कोटीतीर्थाप्रमाणेच पापविनाश तीर्थ आहे. समस्त नावाप्रमाणे समस्त पापांचा नाश करणारे तीर्थ आहे. हे तीर्थ 3 स्थानावर आहे. एक वाडी क्षेत्री कृष्ण प्रवाहात, दुसरे गाणगापूर क्षेत्री भीवा प्रवाहात आणि तिसरे बिदरला जलाशय तलाव रूपात. याचा उल्लेख कुंड किंवा कुंडी या नावाने गुरुचरित्रात येतो. क्वचित कूप असाही निर्देश आढळतो. गुरुचरित्रात म्हणले काळकूपी स्नान करा. सारांश नदी, नदीचा प्रवाह, नदीचा झरा, तलाव, कुंड किंवा कूप यातील सिद्धांनी प्रकट केलेली काही स्थाने ही तीर्थस्थाने म्हणून प्रसिद्ध आहेत. या तीर्थस्थानात नारायण जलरूपाने प्रकट असतो. आपो नारायण हा आपल्या शक्तीसह तीर्थरूपाने प्रकटतो व तेथे स्नान करणाऱ्या व्यक्तींना पुण्य प्रदान करतो. आळंदीला श्री गुरु महाराजांनी प्रकट केलेले कोटीतीर्थ जलरूप असून जंबुद्वीपातील सर्व तीर्थांना व्यापणारे आहे. कोटी म्हणजे सर्वसमावेशक, सर्वव्यापक. अतः इंद्रायणी ही साक्षात जलदेवता आहे. इंद्रायणीने आळंदीला वळसा घातला असून सिद्धपेठ, श्री गुरु महाराजांचा आश्रम, सिद्धेश्वर आणि ज्ञानदेव मंदिर हे इंद्रायणी तीरावर असून हा परिसर शिवक्षेत्र आहे. काशी, पंढरपूर, गाणगापूर ही सर्व क्षेत्रे तीर्थस्थाने आहेत. कोणत्याही क्षेत्राचा इतिहास हा युगायुगातील धर्मपरंपरांचा इतिहास असतो व आळंदी तीर्थक्षेत्र त्याला अपवाद नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आळंदीचं कुबेर तीर्थ. कुबेर हा धनाचा पती, श्रीमंत. तो यक्षगंधर्व योनीतला आहे. त्याला देवयोनी म्हणतात. यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर, गुह्यक हे सर्व देवयोनीतले आहेत. देवयोनी म्हणजे मानव योनीपेक्षा उच्चतर आणि देवाशी जवळीक साधणारे. कुबेर हा यक्ष आहे. महाभारतात यक्षांचे उल्लेख कथा असलेल्या आहेत.
कुबेर हा यक्षयोनीतला असून तो परम शिवभक्त आहे. तो रावणाशी संबंधित आहे. रावणही हा परम शिवभक्त होता. कुबेर कुंड, कुबेराने स्थापन केलेले जलाचे कुंड ते कुबेर कुंड. इंद्रायणीतील हे कुबेर कुंड आळंदी येथील शिवोपासनाची प्राचीन परंपरा सांगणारे आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती यांचं आळंदीचं आगमन ही एक अत्यंत अद्भुत आणि अलौकिक अशी घटना आहे. श्री महाराजांचे अवतार कार्य आळंदी क्षेत्रात होत असताना आळंदी क्षेत्र आणि वारकरी संप्रदाय यांचं स्वरूप कसं होतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण असं आहे की आळंदीच्या स्वामी या ग्रंथामध्ये श्री बाळ पाळेकर यांनी एकदाच नाही तर अनेक वेळा आणि वारंवार नमूद केलं आहे की महाराज वारीसाठी पंढरपूरला जात असत. एक प्रसंग त्याने आळंदीचे स्वामी या ग्रंथामध्ये स्पष्टपणे मांडला आहे की पुजारी श्री गांधी यांना जेव्हा कळलं की महाराज वारीला आपल्याला बरोबर न घेता पंढरपूरला चालले आहेत तेव्हा ते जरा खिन्न झाले. खिन्न यासाठी झाले की आपण पंढरपूरला गेलो तर आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होईल, पण महाराजांनी इथे राहण्याची आज्ञा केली आहे. त्यांची नाराजी पाहून महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला की तुला यात्रा पाहायची आहे का देव पाहायचा आहे? तर गांधी म्हणाले मला यात्रा पाहून काय करायचं आहे, मला देवदर्शन घ्यायचं आहे. महाराज म्हणाले बरं तर तू आता डोळे मिट. आणि थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडायला सांगितले. डोळे उघडताच गांधींना तिथे साक्षात पांडुरंग उभा असलेला दिसला. त्यांनी नमस्कार केला आणि पुन्हा वर पाहिलं तर तिथे महाराज उभे होते. श्री महाराजांचं दिव्य आणि अलौकिक चरित्र पाहता महाराज पांडुरंग रूपामध्ये दर्शन देत होते आणि घेत होते ही गोष्ट यावरून निर्विवाद स्पष्ट होते. म्हणून पंढरपूर आणि आळंदी या दोन क्षेत्रांशी श्री महाराजांचा अनन्य भावाने अतिशय आस्थेचा असा संबंध आहे. संबंध हा शब्दही खरं म्हटलं तर बरोबर नाही, पण ते एक अलौकिक प्रकारचं असं नातं आहे. त्यांच्याविषयी जी काही चरित्रसामुग्री आज थोड्याफार प्रमाणात आपल्या सुदैवाने उपलब्ध आहे त्या चरित्रसामुग्रीवर वरवर नजर जरी टाकली तरी प्रत्ययाला येतं की महाराज आधीच्या काळात केव्हा तरी पंढरपूरला होते, ते पैठणलाही होते आणि आळंदीहून मधून देहूला मुद्दाम जात होते. या तिन्ही स्थानं वारकरी संप्रदायाची आहेत. वारकरी संप्रदायाचे सत्पुरुष आणि त्यांची स्थानं, त्यांचे उत्सव, फाल्गुन वद्य षष्टीचा श्रीनाथांचा पैठणचा उत्सव, फाल्गुन वद्य द्वितीयेचा तुकाराम विजेचा देहूचा उत्सव, कार्तिक वद्य तृतीयेला ज्ञानेश्वर महाराजांचा उत्सव आणि आषाढी कार्तिकी एकादशीचा पंढरपूरचा उत्सव हे सर्व दर्शवतात की महाराजांचे अंतरी भावसंबंध हे वारकरी संप्रदायाशी जुळलेले आहेत. आज काय होतंय की वारकरी संप्रदायाचा विचार विशिष्ट फळांमधून आणि विशिष्ट पारंपरिक शाखा आणि परंपरेतून होतोय असा त्यांचा भाव असतो. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इतर कोणी वारकरीच नाहीत असा जर त्यांचा भाव असेल तर तो मात्र आपण दुरुस्त केला पाहिजे. म्हणून रूढ अर्थाने महाराज कोणत्या फळात आहेत की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. कोणत्याही फळाशी आपुलकी आणि फळाच्या बरोबर जाणे म्हणजे वारकरी म्हणून मिरवणं ही काही महाराजांची भूमिका नव्हती, धारणा नव्हती, आजही नाही आणि कोणाचीही ती असू नये. आता वारकऱ्यांचे फळ आहेत तरी कोणते? एक आहे प्रख्यात वास्करांचा फंड, दुसरा आहे देहूकरांचा, तिसरा आहे बेलापूरकरांचा आणि जवळपास 17-18 फळ आज वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. या फळांचा इतिहास जर आपण पाहिला तर मल्लप्पा वास्करांपासून या फळ परंपरेला प्रारंभ झाला. मल्लप्पा वास्कर हे महादजी शिंदेंच्या समकालीन म्हणजे पेशवाईच्या अखेरच्या काळातले होते. मल्लप्पा वास्करांच्या तिसऱ्या पिढीमध्ये आज एक फार मोठी गोष्ट घडली आहे आणि ती आहे वास्करांच्या तिसऱ्या पिढीतील श्री विठोबा वास्कर आणि आरफळकर यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू केला. तर शिंदे हैबतबुवा आरफळकर हे मराठी शिंद्यांचे सरदार
सातारा जिल्ह्यातले शिंदे ज्या गावाचे होते त्याच्या शेजारच्या गावचे सातारा जिल्ह्यातले हे राहणारे आणि तेथून मग हे घराणं महादजी शिंद्यांमुळे ग्वाल्हेरला गेले. तिथं ते घराणं पुढं मोठं नावलौकिकाला आलं. ह्या आरफळकरांना वारकरी संप्रदायाबद्दल आस्था होती. ते कीर्तन वगैरे करीत असत. स्वतः ते करीत नसत, पण सरदार असल्यामुळे त्यांच्याकडे कथा कीर्तन होत असत. एकदा ते ग्वाल्हेरहून साताऱ्याकडे जात असताना रस्त्यामध्ये विंध्य आणि सह्य पर्वतामध्ये भिल्लांनी त्यांना अडवलं. त्यांच्या जवळचं सगळं लुटलं. त्यावेळेस त्यांची पत्नी ही आसन्न प्रसवा होती. केव्हा मूल होईल याचा नेम नव्हता, त्यामुळे त्यांना मोठी काळजी वाटली आणि त्यावेळी त्यांनी ज्ञानदेवांचा धावा केला. ज्ञानदेवाचा धावा ऐकून एक भिल्ल अगदी शरणागत आला आणि म्हणाला, तुम्ही तर गुरु महाराज आहात, तुम्हाला लुटणं पाप आहे, असं म्हणून त्यानं लुटलेलं सगळं धन त्यांना परत केलं. त्या बिल्लाचे हे हृदय परिवर्तन पाहिल्यानंतर हैबतबुवा आरफळकर यांनी आपल्या गावाला जाण्याचा विचार सोडून दिला आणि पत्नीला घेऊन ते तडक आळंदीला आले. त्यांच्यानंतर त्यांनी आळंदी सोडली नाही. आजही आरफळकरांचं घर आळंदीला आहे. ते ज्ञानदेवांचे परमभक्त होते. विदर्भातील संत गुलाबराव महाराजांना जसा ज्ञानदेवांनी मंत्र दिला होता तसा तो हैबतबुवांनाही ज्ञानदेवांकडून मिळाला होता. वारकरी पंथामध्ये स्वतः ज्ञानदेवांनी फक्त दोघांना हा मंत्र दिलेला हे वैशिष्ट्य आहे. हैबतबुवांची समाधी आजही आळंदीला ज्ञानदेवांच्या पायरीमध्ये आहे. जशी संत नामदेवांची पायरी पंढरपूरला आहे, म्हणजे एका तऱ्हेने नामदेवांनी कीर्तन करून विठ्ठलाच्या भक्तीचा प्रचार केला, तशा प्रकारे वारीच्या माध्यमातून हैबतबुवा आरफळकरांनी ज्ञानदेवांचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. ते अतिशय श्रेष्ठ प्रतीचे होते. त्यांनी इतर कुठेही समाधी घेतली नाही. ज्ञानदेवांच्या पायापाशी दरवाजामध्ये समाधी घेतली. ती तशी समाधी घेण्याचा त्यांचा हेतू असा होता की ज्ञानेश्वर माऊलीकडे दर्शनाला येणारे जे कोणी वारकरी आहेत त्यांचे पाय आपल्या डोक्यावर पडतील आणि आपण आनंदी होऊ. वारकरी ज्ञानदेवांकडे आपल्या अंगावरून जावोत, त्यांची चरणधूळ आपल्याला लागो, असा त्यांचा अलौकिक असा भक्तिभाव होता. या आरफळकरांना एकदा ज्ञानदेवांनी स्वप्नदृष्टांत दिला की मला पंढरपूरला आषाढी एकादशीला विठ्ठल दर्शनाला घेऊन जा. त्याप्रमाणे ज्ञानदेवांच्या पादुका परंपरेने काष्ठाच्या होत्या, परंतु पुढे श्री गुलाबराव महाराजांनी त्या चांदीच्या करवून ज्ञानदेवाला अर्पण केल्या. त्या पादुका आजही पंढरपूरला घेऊन जातात. झोळीमध्ये घेऊन आरफळकर आषाढीला जायला निघाले. त्यांच्याबरोबर 4 जण होते. त्यामध्ये खानदेशचे खंडोजी बुवा, पुण्याच्या लकडी पुलावर या खंडोजी बुवांची समाधी आहे आणि मंदिरही आहे. दुसरे होते शिरोळकर, तिसरे विठोबा वासकर आणि चौथे बेळगावकडील सरदार शितोळे आणि 5वे स्वतः हैबतबुवा आरफळकर होते. या 5 जणांनी शके 1754 इसवी सन 1832 प्रथमतः ज्ञानदेवांच्या पादुका पंढरपूरला नेण्याचा प्रारंभ केला आणि या प्रकारे ज्ञानदेवांच्या पादुकांची वारीही सुरू झाली. तोपर्यंत दिंड्या जात होत्या. मग पुढे ज्ञानदेवांच्या पादुका झोळीतून नेण्याऐवजी पालखीतून जाऊ लागल्या. आज जसा देहूकरांचा, वास्करांचा वगैरे फड असतो किंवा आज जशी फडाची संकल्पना आहे तशी ती त्यावेळी विकसित झालेली नव्हती. इसवी सन 1836 श्री आरफळकर ज्ञानदेवांच्या चरणी विलीन झाले. परंतु त्यानंतर ही वारीची परंपरा वारकऱ्यांनी निष्ठेने चालवली आणि तेव्हापासून आळंदीचा उत्सव सुरू झाला. त्याला आपण पालखी सोहळा म्हणतो. त्याला प्रस्थान असंही नाव आहे. सगळे फडकरी त्या दिवशी आळंदीला येतात. वारकरी संप्रदायातली ही सगळ्यात मोठी घटना आहे आणि वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानदेवाविषयींचा विलक्षण असा भक्तिभाव या आरफळकरांच्या कार्यामुळे समाजामध्ये घरोघरी गावोगावी पसरलेला आहे. आज तर तुम्ही आळंदीच्या पालखीला आले तर सुरुवातीला सुमारे 1.5 लाख लोक उपस्थित असतात आणि पंढरपूरला जेव्हा ती पालखी 15-20 दिवसांनी जाऊन पोचते तेव्हा 5 ते 7 लाख लोक असतात. जगाचा इतिहास अतिशय
इतिहासामध्ये अतिशय शिस्तीनं, श्रद्धेनं, निष्ठेने चाललेली ही सर्वात मोठी धार्मिक यात्रा आहे. या यात्रेत मोठमोठे वारकरी बघायला मिळतात. फळांचा उद्भव आणि पालखींचा उद्भव हे दोन्ही महत्त्वाचे वारकरी संप्रदायातील प्रसंग श्री महाराजांच्या वेळेस सुरू झाले. म्हणून पंढरपूरची वारी ही झाली पाहिजे या दृष्टीने महाराज त्यावेळी जातीने सहभाग घेत होते. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर असा हा पालखीचा भव्य उत्सव महाराजांच्या काळामध्ये नामरूपाला 1884ला येत होता. या पालखी उत्सवाचा मूळ हेतू आषाढीला विष्णू शयन आहे आणि कार्तिकेला विष्णू प्रबोधन आहे. श्री विष्णूंची 4 महिन्यांची मध्ये योगनिद्रा असते. तर विष्णुशयन उत्सवाला आपण विष्णूचं, पांडुरंगाचं, कृष्णाचं दर्शन घ्यावं, त्याच्या भेटीला आपण जावं असा त्यांचा उद्देश होता. पूर्वी पांडुरंगाला प्रत्यक्ष आलिंगन देण्याची, कवटाळण्याची पद्धत होती. आता फक्त पायावर डोकं ठेवण्याची पद्धत आहे. हा देवभक्त भेटीचा सोहळा आहे. संत मंडळी ही सगळी देवांची भक्त आहेत आणि वर्षातून एकदा तरी आपल्या देवाला भेटलं पाहिजे म्हणून ही सर्व संत मंडळी ठिकठिकाणाहून पालखी घेऊन पंढरपूरला येतात आणि मग पंढरपूरला भव्य उत्सव होतो. अशा या कालखंडात महाराजांनी भक्तीचा, ज्ञानाचा प्रसार आणि पांडुरंगाचा प्रसार सातत्याने आणि मोठ्या निष्ठेने आळंदीपासून केला. म्हणून आळंदीचे लोक, मग ते वारकरी असोत या कोणत्याही समाजात असोत, महाराजांबद्दल अतिशय पूजनीय भाव ठेवून वागत असत. असं हे वारकरी पंथाचं महाराजांशी जवळचं नातं आहे असं आपल्याला दिसून येतं. श्री गुरु महाराज पंढरपूर मार्गाने आळंदीला आले, परंतु तत्पूर्वी जगदोद्धाराच्या आणि दिनोद्धाराच्या कार्यासाठी महाराजांचे भारतभर अखंड भ्रमण होत असे. या भ्रमण काळात श्री महाराज अक्कलकोट मार्गे पंढरपुरात आले असावेत. ते पंढरपुरात पुरातन व्यासमंदिरातील एका गुहेत राहत असत. त्यावेळी वारकर संप्रदायी लोकांची स्थिती अशी विचित्र होती. श्री पांडुरंगाचे पुजारी बडवे हे धनलोभी झालेले होते. मूळ कल्पनांना, कर्तव्यांना अनुसरून जे वर्तन म्हणजे एकादशी व्रत करणे, तुळशीमाल घालणे या गोष्टीही ते करत नव्हते. तेव्हा महाराजांनी त्यांना उपदेश केला की सुकृत आपले थोर म्हणून पांडुरंगाचे घडते पूजन, संप्रदाया पूज्य आपण म्हणून माळा गळा घाली आणि तेही कंठी न मिरवता तुळशी, व्रत न करता एकादशी, प्रिय न व्हाल पांडुरंगाशी, हे भूदेवाशी सांगणे नको. या उपदेशाने भानावर येऊन मग त्याप्रमाणे वर्तन करायला बडव्यांनी सुरुवात केली. बडव्यांची ही स्थिती तर बाकीच्या सांप्रदायिकांची स्थिती काय असेल याची सहज कल्पना करता येते. पांडुरंगानेच श्री महाराजांना प्रकट केले आणि तेव्हापासून भक्तिमार्ग चालवण्याचे कार्य त्यांच्याकडे आले. त्यामुळे महाराजांचे आळंदीतील आगमनच मुख्यतः वारकरी संप्रदाय वृद्धिंगत करणे हा होता. ही बाब महत्त्वाची वाटते. श्री महाराजांनी 12 वर्षपर्यंत आळंदीला वास्तव केलं. हा जो सगळा कालखंड आहे, या कालखंडामध्ये फार मोठी राजकीय स्थित्यंतरे झाली आणि त्यातील पहिलं प्रधान राजकीय स्थित्यंतर असं की त्यावेळी पेशवाईचा लोप झालेला होता आणि इंग्रजी राज्याचा उदय झालेला होता. सन 1836 ते 1880 हा कालखंड आहे. त्यामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घालून नवसुशिक्षित अशी आंग्ल विद्येने प्रभावित अशी पिढी समाजात तयार झाली. या पिढीच्या समोर 2-3 गोष्टी होत्या आणि त्या इंग्रजांनी नेमक्या हेरल्या होत्या आणि आपल्या कामासाठी त्याचा उपयोग करून घेतला. एक तर या लोकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या. नोकऱ्या दिल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य आलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना इंग्रजी विद्येची गोडी लागली. इंग्रजी भाषा आणि विद्येची गोडी लावल्यामुळे इंग्रजी भाषा, परंपरा, जीवनमूल्य यांचा कळत नकळत या पिढीवर परिणाम झालेला आहे. एवढंच नव्हे, ते इंग्रजी पद्धतीचं जीवन जगणं आणि आपली प्राचीन जीवनपद्धती त्याज्य आहे असं समजणं, अशीच भूमिका या कालखंडात तयार झाली. आणि या अशा कालखंडामध्ये आपल्या समाजामध्ये जसे एक राजकीय स्थित्यंतर झालं आहे, तसं दुसरं स्थित्यंतर सामाजिक आहे. त्यावेळी जी स्वतःला सुधारक मंडळी
समाजसुधारक म्हणणारी जी मंडळी होती त्यांनी समाज सुधारणेच्या नावाखाली समाजामध्ये विद्रोह निर्माण केला. समाजाचं विघटन कसं होईल आणि त्या विघटनातून समाज हा नास्तिकतेकडे कसा वळेल याची काळजी या मंडळींनी घेतलेली आहे. याला सगळ्या मिशनरींनी खतपाणी घातलं. परिणामतः भागवत धर्माचा पाया ज्या आळंदी क्षेत्रात आहे तेथील परिस्थिती अत्यंत निराशाजनक अशी झालेली होती. आळंदीत भजन मार्ग क्षीण झाला होता. लोकांमध्ये चैनीची वृत्ती निर्माण होऊन भजन कीर्तनाऐवजी नाच गाणी तमाशांची गोडी लागलेली होती. अशा परिस्थितीत श्री नरसिंह सरस्वती महाराज यांचे आळंदीला आगमन ही एक अभूतपूर्व आणि अलौकिक अशी घटना म्हणावी लागेल. कारण त्यांनी आळंदीमध्ये सुरुवातीला विरोध पत्करून जे काही आमूलाग्र परिवर्तन घडवून आणलं त्याचा सविस्तर उल्लेख आपल्याला श्री आळंदीचे स्वामी या त्यांच्या चरित्र ग्रंथात आढळतो. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की महाराजांचा हा आळंदीतला वास्तव्याचा जो कालखंड आहे म्हणजे तो लोकमान्य टिळकांच्या अगोदरच्या पिढीचा आहे. कारण महाराजांचे परमशिष्य अण्णासाहेब पटवर्धन यांचे लोकमान्य टिळक हे शिष्यच होते आणि लोकमान्य अण्णासाहेबांना अतिशय मान देत असत. हे श्री महाराजांचे कार्य हे अगोदरच्या पिढीमध्ये असल्यामुळे तत्कालीन वारकरी मंडळींना त्या कार्याची माहिती होती. वारकरी पंथामधले श्री धुंडा महाराज देगलूरकर हे फार मोठे महापुरुष अर्वाचीन काळामध्ये होऊन गेले. ते असं म्हणत असत की जेव्हा जेव्हा मी आळंदीला जातो तेव्हा तेव्हा श्री महाराजांच्या मठामध्येच उतरतो. कारण श्री नरसिंह सरस्वतींचं हे जे स्थान आहे ते दत्तात्रेयांचं आहे अशी त्यांची धारणा होती. म्हणजे धुंडा महाराजांची ही एक साधी गोष्ट दर्शवते की महाराजांबद्दलची वारकरी संप्रदायातील लोकांची आणि महाराजांची वारकरी संप्रदाय पंथाबद्दल कशा प्रकारची भावना होती आणि त्यांच्याबद्दल संतांना आणि वारकरी लोकांना केवढा आदर होता. यावरून श्री महाराज आळंदीला आले ते त्या काळातील आळंदी हे स्थान कसं काय होतं ते थोडं पाहण्याची गरज होती. आळंदीचे स्वामी या चरित्र ग्रंथातील नोंदीप्रमाणे आपलं पंढरपूरचं विहीर कार्य संपवून आळंदीसाठी प्रस्थान केलं. प्रवासात ते सासवडला विश्रांतीसाठी थांबले होते आणि आळंदीचे रहिवासी शेतकरी नामदेव रानवडे हे कोर्टाच्या कामासाठी सासवडला घोड्यावरून आले आणि कोर्टाच्या परिसरात त्यांनी महाराजांची भेट घेतली. श्री महाराज कोणीतरी सत्पुरुष दिव्य विभूती असावी असे वाटून श्री नामदेव बुवांनी जवळ जाऊन महाराजांना नमस्कार केला आणि श्री महाराजांनी नामदेवांचा परिचय करून घेतल्यानंतर आपल्यालाही आळंदीलाच यायचं आहे असं मनोगत त्यांच्या पुढं व्यक्त केलं. श्री नामदेव बुवा रानवडेंनी आपलं कोर्टाचं काम संपल्यानंतर या सत्पुरुषाला घोड्यावर बसवून सोबत आळंदीला चालण्याची विनंती केली. परंतु महाराजांनी आळंदीला पायीच येण्याचा आग्रह धरला. तेव्हा नाईलाजानं रानवड्यांनी घोड्यावर स्वार होऊन घोडा दामटला आणि महाराज पायी असा प्रवास सुरू झाला. परंतु ह्यात एक चमत्कार असा घडला की महाराज पायी असूनही ते सतत घोड्याच्या पुढे 2-3 फरलांग पुढे असत. अशा प्रकारे महाराजांनी आळंदीत प्रवेश करण्यापूर्वी संत ज्ञानेश्वरांच्या थोरल्या पादुकांजवळ ते थांबले. तर आपणही या ठिकाणी थांबूया. पुढे काही आहे पुष्कळ ते आपल्यासमोर मी आणणार आहे. आपली नियत वेळ झालेली आहे. पुढच्या वेळी आपण पुन्हा भेटू. खूप महत्त्वाच्या आणि अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला मिळेल. ही सर्व माहिती आपण ग्रहण करावी. नमस्कार. पुन्हा भेटूया.